मंडळी, येत्या रविवारी म्हणजे 21 जुलै रोजी आषाढ पौर्णिमा आहे. हा दिवस आपण सर्वजण गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतो. आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा एक खास दिवस. तेव्हा इंद्रधनू या कार्यक्रमात आता आपण गुरुपौर्णिमेविषयी श्रीवर्धन पाटील याचं भाषण ऐकूया. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. भारतीय संस्कृतीत गुरुला एक आदरणीय स्थान आहे. बहुतेकदा ते देवाच्या बरोबरीचं असतं. शिष्यांना अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाणारा मार्गदर्शक म्हणून गुरुकडे पाहिलं जातं. अनेक ग्रंथांमध्ये सुद्धा सांगितलं आहे की गुरु हा अंधार दूर करणारा आणि दैवी ज्ञान देणारा असा आहे. अशा या गुरूंचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे, जो गुरूंच्या सन्मानासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जातो. गुरुपौर्णिमा हा सण आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. गुरु हा शब्द 2 संस्कृत अक्षरांपासून बनला आहे. गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे दूर करणारा, म्हणजेच अंधार दूर करणारा. एक गुरु असा असतो जो अज्ञानरूपी अंधार दूर करतो आणि आपल्या शिष्यांना ज्ञानाकडे नेतो. हा दिवस फक्त गुरूंच्या आदराबद्दल नाही, तर आपल्या जीवनातील गुरूंची असलेली अमूल्य भूमिका लक्षात घेण्याबद्दल आहे. स्वामी समंत भद्राचार्य यांनी 1950 वर्षापूर्वी लिहिलेल्या रत्नकरंड श्रावकाचारमध्ये म्हणतात की ज्ञान ध्यान तपोरक्त तपस्वी स प्रशस्यते, म्हणजे जे ज्ञानामध्ये, ध्यानामध्ये आणि तपामध्ये लीन असतात तेच या जगात प्रशंसनीय आहेत. तसेच 10व्या शतकामध्ये मुनी रामसिंह यांनी पाहुड दोहा या ग्रंथामध्ये शिष्याला अज्ञान आणि संशयातून काढण्यासाठी गुरु हे दिनकर, हिमकिरण, दीपक आणि देवासारखे आहेत असं सांगितलं. गुरुची महिमा सांगताना संत कबीर सुद्धा म्हणतात की गुरु पारस को अंतरो जानत हे सब संत, वह लोहा कंचन करे ए करी लहे महंत. अर्थात गुरु आणि पारस पाषाणामध्ये अंतर आहे हे सर्वजण समजतात. पारस पाषाण लोखंडाला सोनं बनवतो, परंतु गुरु हा शिष्याला आपल्या समान बनवितो. गुरुपौर्णिमा हा दिवस वेगवेगळ्या धर्मांच्या संबंधित सुद्धा आहे. हिंदू परंपरेतील महान गुरूंपैकी एक महर्षी व्यास यांच्या वैदिक साहित्यातील अतुलनीय योगदानाचं या दिवशी स्मरण आणि सन्मान केला जातो आणि हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो. तसंच जैन धर्मातील 24वे तीर्थंकर भगवान महावीर आणि गौतम गंधर यांचं मिलन या दिवशी झालं आणि महावीरांनी त्यांचे प्रथम उपदेश दिले. या व्यतिरिक्त बौद्ध लोक हा दिवस सारनाथ इथं बुद्धांच्या पहिल्या प्रवचनाच्या स्मरणार्थ साजरा करतात. गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या शिक्षक आणि मार्गदर्शकांनी आपल्या जीवनावर किती खोल प्रभाव टाकला आहे यावर विचार करण्याचा दिवस आहे. त्यांच्या मार्गदर्शन आणि शिकवणींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही वेळ आहे, जे आपल्या मार्गांना आकार देतात आणि पूर्ततेकडे घेऊन जातात. गुरुविना कोण दाखविल वाट. गुरूंनी दाखविलेल्या मार्गावरून जाऊन अनेकांनी आपलं जीवन यशस्वी केलं आहे. जुन्या काळातील उदाहरण द्यायचं तर चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य. चाणक्य, ज्याला कौटिल्य किंवा विष्णुगुप्त म्हणूनही ओळखलं जातं, हे एक प्रमुख रणनीतिकार आणि अर्थशास्त्र या प्राचीन ग्रंथाचे लेखक होते. यांनी चंद्रगुप्त मौर्यांना मार्गदर्शन केलं. त्यांना नंद राजवंशाचा पाडाव करण्यात आणि मौर्य साम्राज्याची स्थापना करण्यात मदत केली, जे पुढं भारतीय इतिहासातील सर्वात मोठं साम्राज्य झालं.
ही जोडी त्यांच्या धोरणात्मक कौशल्य आणि प्राचीन भारताच्या राजकीय आणि आर्थिक प्रशासनातील योगदानासाठी प्रसिद्ध झाली. याचबरोबर रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांनी भारतीय अध्यात्म आणि तत्वज्ञानावर कायमस्वरूपी प्रभाव टाकणारा एक गहन गुरु शिष्य संबंध स्थापित केला. रामकृष्ण हे एक महान संत होते ज्यांनी तरुण नरेंद्रनाथ दत्त या नावाच्या व्यक्तीमधील क्षमता ओळखली आणि त्यांना आध्यात्मिक शिकवणी आणि अनुभवांद्वारे मार्गदर्शन केलं. रामकृष्णांच्या शिकवणीत सर्व धर्मांची एकता आणि प्रत्यक्ष अनुभवातून आत्मप्राप्ती यावर जोर देण्यात आला. रामकृष्णांच्या ज्ञानानं प्रभावित झालेला नरेंद्र त्यांनी आपल्या गुरूंचे संदेश प्रसारित करण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं. तोच नरेंद्र पुढे जाऊन स्वामी विवेकानंद बनला आणि त्यांनी पाश्चात्य जगाला भारतीय तत्वज्ञानाची ओळख करून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विशेषतः 1893 मध्ये शिकागो येथील जागतिक धर्म संसदेतील प्रसिद्ध भाषण केलं. अशा प्रकारे त्यांनी गुरु शिष्य बंधनाच्या परिवर्तनीय शक्तीचं उदाहरण दिलं. या व्यतिरिक्त साने गुरुजी श्यामची आई हे पुस्तक लिहित असताना म्हणतात, आई माझा गुरु, कारण आई सामान्यतः मुलांची पहिली शिक्षिका असते. आईच्या मांडीवर शिकलेले धडे अमूल्य आहेत. आईची वागणूक आणि वृत्ती तिच्या मुलांसाठी जिवंत उदाहरण म्हणून काम करतं. त्यांची आई विविध परिस्थिती कशी हाताळते याचं निरीक्षण करून जीवनातील महत्त्वाचे धडे शिकतात. गुरुपौर्णिमा साजरी करत असताना आपल्या पहिल्या आणि सर्वात चिरस्थायी गुरु म्हणून आईचा प्रगल्भ आणि बहुआयामी भूमिकेचं सन्मान करणं योग्य आहे. कारण जिजाऊंनी शिवाजी महाराजांना योग्य संस्कार दिले म्हणून तर हिंदवी स्वराज्य स्थापन झालं आणि महाराष्ट्र समृद्ध झाला. महात्मा गांधींच्या आई पुतळाबाई यांच्या संस्कारामुळेच गांधीजींनी हातात शस्त्र न घेता अहिंसेच्या मार्गानं भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. हे केवळ त्यांच्या आईच्या शिकवणीमुळेच. गुरु हा नेहमी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करून विद्यार्थ्यांना धडे देण्याचा प्रयत्न करीत असतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन कौतुक करतो आणि पाठीवरून मायेचा हात फिरवून शाबासकीची थाप देतो. या शाबासकीनं कितीही संकट आली तर त्यांना सामोरं जाण्यासाठी प्रेरणा मिळते. म्हणूनच कुसुमाग्रज आपल्या कणा कवितेत म्हणतात, मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. इतकी ताकद गुरूंच्या शब्दात आणि स्पर्शात असते. कितीही संकट आली तर त्यांना पळवून लावण्याचं सामर्थ्य गुरूंच्या विचारात, संस्कारात आणि आचरणात असतं. केवळ गुरूंमुळेच आपण आपली प्रगती करू शकतो. म्हणूनच म्हटलं गेलं आहे, देवोरुष्टे गुरुस्त्राता गुरोरुष्टेन कश्चन, गुरुस्त्राता 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 न संशय. म्हणजेच देव रुसले तर गुरु रक्षण करू शकतात, पण गुरुच रुसले तर कोणीही रक्षण करू शकत नाही. म्हणून फक्त गुरुच रक्षक आहे यात काही शंका नाही. अशा या अज्ञान अंधाराचा नाश करणाऱ्या आणि ज्ञानाचा प्रकाश जीवनात देणाऱ्या माझ्या सर्व गुरूंना विनम्र अभिवादन. श्रोते हो, आत्ताच आपण गुरुपौर्णिमेविषयी श्रीवर्धन पाटील याचं भाषण ऐकलत.